देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून दिल्ली कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर आरोपींनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या घोटाळ्यातील मुख्य आरोपींनी न्यायालयात नेमकं काय दावे केले सांगते त्याआधी मराठी पॉडकास्टला नक्कीच फॉलो करा। या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी या दोन मुख्य आरोपींना तब्बल 10 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे। सीबीआयच्या तपासानुसार गेल्या 6 वर्षापासून थेट एनडीएच्या परीक्षा व्यवस्था काम करणाऱ्या मनीषा आणि लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांनी संगमत करून ही प्रश्नपत्रिका लीक केली, ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवली। मात्र कोर्टात जेव्हा त्यांना तुम्ही पेपर का फोडला असा थेट सवाल विचारण्यात आला तेव्हा आरोपींनी अजब दावे केले। पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञ कुलकर्णी यांनी आपल्याला आपली प्रश्नपत्रिका निवडली गेली नाही हे माहीत नसल्याचं म्हटलंय, तर मनीषाच्या वकिलांनी तिची अटक कायद्याला धरून नसल्याचं सांगत आहे। या दोघांच्या कोठडीत आता सीबीआय कोट्यावधी रुपयाच्या व्यवहाराचे मुख्य रॅकेट शोधणार आहे। तर मित्रांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेडणाऱ्या अशा आरोपींना कोणती कडक शिक्षा व्हायला पाहिजे, तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा।